तर अक्षय शिंदेच्या या एन्काउंटरवर विरोधकांनी मात्र संशय व्यक्त केला। या प्रकरणातील बड्या माशांना वाचवण्यासाठी अक्षयचा एन्काउंटर केल्याचा संशय विरोधकांचा आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी कोर्टात जाण्याची तयारी केलेली आहे। पाहूयात। बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या झालेल्या एन्काउंटरवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। अक्षय शिंदेचा एन्काउंटर संशयास्पद असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। अक्षय शिंदेनं पोलीस अधिकाऱ्याच्या कमरेला लॉक केलेलं पिस्तूल कसं चालवलं असा सवाल संजय राऊत यांनी केलाय। मूर्ख आहे, हातात बेड्या आहेत, तर तो 24 वर्षाचा साफ करणारा माणूस मुलगा पोलिसांना कमरेला लटकवलेली बंदूक खेचून घेतो असं म्हणतात। बरं, पिस्तूल लॉक असतं, हे सगळा प्रकार संशयास्पद आहे। कोणाला तरी वाचवायचं आहे या प्रकरणामध्ये, मोठे मासे। अक्षय शिंदे हा गतिमंद असल्याचा दावा पोलिसांनी केला होता। तोच अक्षय शिंदे एन्काउंटरच्या वेळी एवढा चपळ कसा झाला असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे यांनी केलाय। जर अक्षय शिंदे गतिमंद होता हे पोलिसांनीच स्वतः सांगितले होते, तर मग अक्षय शिंदे हा एवढा हिंस्त्र, एवढा चालाक, एवढा 1 मिनिटाच्या आत, काही सेकंदाच्या आत पिस्टल ओढून घेणारा, एवढा चपळाईने वागणारा गुन्हेगार कसा काय झाला, याचे उत्तर पोलिसांनी द्यायला हवं। एका गुन्हेगाराची पोलिसांच्या कमरेचं पिस्तूल हिसकावण्याची हिम्मतच कशी होते असा सवाल खासदार सुप्रिया सुळे उपस्थित करतायत। पोलिसांवर अटॅक करणं एवढी त्याची हिंमत होते की पोलीस चौकीत एवढे पोलीस असताना एखाद्या पोलिसावर एखादा गुन्हेगार अटॅक करतो, त्याच्यावर गोळी चालवतो, मग ही यंत्रणा करते का? हे चिंताजनक आहे। आणि आपल्यासाठी नाही, पोलिसांसाठी, पोलीस पण माणसं आहेत। काँग्रेसनंही या प्रकरणात संशयाला खूप जागा असल्याचा आरोप केलाय। अक्षयच्या एन्काउंटर नंतर सोशल मीडियातल्या लगेच सुरू झालेल्या मोहिमेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। एन्काउंटर झाल्यावर लगेच संध्याकाळी डिजिटल बोर्ड लागतात, लगेच सगळा वेगळ्या पद्धतीचं वातावरण होतं आणि म्हणून थोडं संशयाचं वातावरण या सगळ्यामध्ये निर्माण झालेलं आहे। यामध्ये राजकीय पोळी भाजून घेण्यापेक्षा गृह खात्याची जी काही इमेज आहे ती कुठं जाते याचा विचार सत्ताधारी राज्यकर्त्यांनी करावा अशी आमची अपेक्षा असणार। सुषमा अंधारेंनी या प्रकरणात कोर्टात जाण्याची तयारी केली आहे। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणासंदर्भात संशयाकरता खूप वाव आहे। एन्काउंटर बाबतच्या प्रश्नांची जोवर विरोधकांना उत्तर मिळत नाही तोवर विरोधक सरकार आणि पोलिसांना प्रश्न विचारतच राहणार। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।